आज बुद्ध पौर्णिमा या ठिकाणी साजरी केल्या जात आहे। आजच्या दिवशी या जगाला दयेचा सागर, करुणेचा सागर या संपूर्ण जगाला मिळाला। आजच्या दिवशी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला होता लुंबिनी वनामध्ये। आणि आजच्या दिवशी तथागताला ज्ञानाची प्राप्ती झाली होती। आणि आजच्याच दिवशी तथागताचं महापरिनिर्वाण झालं होतं। आधी सूचना तथागताने दिली होती की माझा महापरिनिर्वाण होणार आहे, कारण मृत्यूला कारण असतं हे तथागताने बुद्धाने आपल्या उपदेशात सांगितलेलं आहे। मृत्यूला कारण असतं। अशी घोषणा केली तथागताने की अमुक अमुक दिवशी माझा महापरिनिर्वाण होणार आहे। संपूर्ण भिक्षू संघ दुखी झाला। माझ्या मायांनो, भगिनींनो, नवतरुण मित्रांनो, तुम्हाला आधीच सांगितलं की कुठल्याही गोष्टीसाठी कारण असते। कारण तथागताने तेच सांगितलं, दुःखाचं कारण आहे त्याचं निवारण पण आहे। तर तथागताच्या मृत्यूचं कारण ठरला चुंद कमरपुत्ता। तो उपासक चुंद कमरपुत्ता त्याचं नाव होतं। सारनाथहून कुशीनाराला जाण्यासाठी तथागत जेव्हा निघाले, सारनाथहून कुशीनारासाठी जायला निघाले, तर एक उपासक तथागताच्या मृत्यूचा कारण ठरला। त्याचं नाव होतं चुंद कमलपुत्ता। त्याला चुंदक पण म्हणायचे। त्यांनी तथागताला आमंत्रण दिलं जेवणाचं। तथागताने स्वीकारलं आणि भोजनासाठी त्याच्याकडे जेव्हा भिक्षू संघ घेऊन गेले आणि त्याने जे भोजनाचं पात्र वाढलं, ते समोर आल्याबरोबर तथागतानं ओळखलं की हे भोजन विषारी आहे। तेव्हा त्याला बोलवलं, म्हणे चुंदका, हे भोजन विषारी झालेलं आहे, हे तूही खाऊ नको, तुझ्या परिवारालाही देऊ नको आणि भिक्षू संघालाही देऊ नको। खोल खड्डा खान, त्याच्यात हे भोजन टाक आणि माती टाकून बुजवून दे। तथागताने ते भोजन स्वीकारलं, नाकारलं नाही। ते भोजन खाल्ल्यानंतर काही वेळातच प्रकृती बिघडायला लागली, तब्येत खालवायला लागली। रस्त्याने चालता चालता सारनाथहून कुशीनाराला जाताना अतिशय तब्येत खालावली, गळा सोखायला लागला, घसा सोखायला लागला। तथागताचा लाडका आनंद, तथागत म्हणाले, आनंदा, माझा घसा कोरडा पडतोय रे, कुठेतरी विश्रामाची सोय कर। म्हणे जिथे दोन सालीचे झाड दिसतील त्या सालीच्या झाडाखाली माझ्या विश्रामाची जागा बनव। आणि विश्रामाची जागा तशीच तयार केल्या गेली। तथागताला लेटवण्यात आलं। उत्तरेकडे डोके आणि दक्षिणेकडे पाय ठेवण्यात आले। तेव्हा तथागत आनंदाला आवाज देतात, आनंदा, अरे माझा घसा कोरडा पडतोय रे, घसा कोरडा पडतोय। आणि आज पौर्णिमा आहे,
माझं निर्वाण जवळ आलं रे आनंदा, माझा घसा कोरडा पडतो. आज पौर्णिमेच्या रात्री होईल निर्वाण, पाणी पादानंदा मजला लागले तहान. दान करा, तोपर्यंत दान करा. थोडा सूर बरोबर झालेला नाही आहे, 5 मिनिटं घेईल तुमचे. तोपर्यंत आज पौर्णिमेच्या रात्री होईल निर्वाण, पाणी पादानंदा मजला लागली तहान. कसला शोक करतोस तू? शोक करू नको आनंदा. अरे जो जन्मास येतो त्याला मरावंच लागतं. त्याचा मृत्यू अटळ असतो, त्याला आपण टाळू शकत नाही. जन्मणारा प्रत्येक प्राणी नरेशजी गणवीर सर यांच्याकडून 50,000 रुपयाची देणगी मिळालेली आहे विहारासाठी. टाळ्या होऊन जाऊ द्या. शोक आवर आनंदा तू नको अश्रू ढाळू. शोक आवर
सुमित्री सहारे सर यांच्याकडून 20,000 रुपयाची देणगी मिळाली. बुद्धवार समिती आभारी आहे. माझ्यानंतर माझ्या पाठी हक्क आहे माझा. माझ्यानंतर माझ्या पाठी हक्क आहे माझा. माझ्यानंतर माझ्या पाठी हक्क आहे माझा. तथागताला भिक्षू शब्द विचारतात. भिक्षू शब्द विचारतो की तथागता तुमच्या नंतर वारसा कुणाला, कोण सांभाळेल संघ. तेव्हा तथागत उत्तर देतात, माझ्यानंतर माझ्या पाठी हक्क आहे माझा. माझ्यानंतर माझ्या पाठी हक्क आहे माझा. माझ्यानंतर माझ्या पाठी धम्म आहे माझा. आणि उत्तराधिकारी विचारतात कोणी तर ऐका, संघ उत्तराधिकारी, संघ उत्तराधिकारी धम्म राहील राजा. संघ उत्तराधिकारी धम्म राहील राजा. संघ उत्तराधिकारी धम्म राहील राजा. आता नाही काही उरले, आता नाही कोणी उरले. आता नाही काही उरले, सांग द्या मला. पाणी पाजानंदा मजला लागली तहान. बदला लागले. बदला लागले. अखेरचा कडवा आहे, सर्व संस्कार अनित्य तृष्णा विरोध. सर्व संस्कार अनित्य आपण आज आपल्या घरी कोणी मरण झालं, कुणाचा मृत्यू पावला तर 13वा करतो, 3रा करतो. अरे कशाला हवे हे सगळे संस्कार. सगळे तृष्णा आहे, अनित्य आहे. बुद्ध म्हणाले, धम्म तुमचा सर्व संस्कार अनित्य तृष्णा विरोध. सर्व संस्कार अनित्य तृष्णा विरोध. माझ्यानंतर माझ्या